बारचा व्यवसाय वाढण्यासाठी आपल्याला आपल्या बारमध्ये कॉकटेल्स ठेवणं गरजेचं झालं आहे. आता कॉकटेल्स बनवणे पूर्वीसारखं अवघड राहिलं नाहीये. आजकाल हे रेडीमेड फ्लेवर्स आपल्याला मिळतात. मित्रांनो, साधारण हे 5-6 प्रकारचे आपल्याला फ्लेवर्स मिळतात. याचं किटच येतं, ज्या किटमध्ये 3 प्रकारचे फ्लेवर्स, कॉकटेल शेकर, पेग मेजर, टॉम, अशा प्रकारचं जे काही गोष्टी, बेसिक गोष्टी आपल्याला कॉकटेल बनवायला लागतात, अशा प्रकारच्या सर्व याचं किटच आपल्याला रेडीमेड मिळतं. ठीक आहे. या किटच्या आधारे आपण आपल्या बारमध्ये कॉकटेल बनवून विकू शकतो. साधारण कुठलाही जे फ्लेवर असेल ते साधारण 60 ml, लक्षात द्या, कुठलाही फ्लेवर घ्या, 60 ml वोडका. ठीक आहे, प्लेन वोडका 60 ml. कुठला फ्लेवर, मोजिटो आहे, ग्रीन ऍपल आहे, ब्लू लगून आहे, अजून 5-6 फ्लेवर आहेत. जो कुठला तुम्हाला फ्लेवर पाहिजे तो फ्लेवर 60 ml वोडका आणि 180 ml पाणी. लक्षात, 180 ml पाणी. असं साधारण मी कॉमन रेसिपी सांगतोय. 300 ml म्हणजे ऍक्च्युली हा जो ग्लास आहे हा 300 ml नाहीये, हा क्लासिक ग्लास आहे, जो आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये रेग्युलर ग्लास चालतो, ज्यामध्ये बियर पण, विस्की पण दिली जाते, पिली जाते. तो मोठा ग्लास साधारण 300 ml असतो, 12 अंश असतो, 12C म्हणतात त्याला. ठीक आहे. त्या ग्लासची साधारण मी रेसिपी सांगतोय. 60 ml वोडका, 60 ml फ्लेवर, 180 ml पाणी घालून हे शेक करायचं असतं. यामध्ये तुम्ही फ्लेवर अजून इन्हॅन्स करण्यासाठी लिंबू टाकू शकता, पुदिना टाकू शकता. जर अननसाचा सीजन असेल तर अननस टाकू शकता. तुम्ही यामध्ये कुठलंही सायट्रिक फ्रूट म्हणजे अननस असेल, तुमचं स्ट्रॉबेरी असतील, तुमचं कलिंगड असेल, तुमचं संत्री, मोसंबी असतील, ते टाकून हे शेक करू शकता, ज्यानं त्या कॉकटेलचा फ्लेवर इन्हॅन्स म्हणजे वाढतो. ठीक आहे. हे टाकू शकता आणि नंतर तुम्ही ग्लासमध्ये पोर करू शकता. या थोडंसं व्हॅल्यू ऍडेडमुळं जो 60 ml तुमचा 70-80 रुपये जातो, तोच तुम्ही 150 ते 200 रुपयेपर्यंत विकू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या बारचं एक नाव होतं व तिथे कॉकटेल मिळतात. आणि 3 प्रकारचे फ्लेवर ठेवले बस आहे. बाकी ग्लास तुम्ही रेग्युलर वापरला तरी चालतो. अगदी लिंबू जरी लावलं, बाकी तुम्ही इन्हॅन्ससाठी काही नाही टाकलं, जस्ट 60 ml फ्लेवर, 60 ml वोडका, 180 ml वॉटर द्या, सोडा द्या किंवा स्प्राईट द्या. ठीक आहे. जे काही पाहिजे ते तुम्ही द्या, शेक करा आणि पोर करा, बस आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक सांगायचं राहिलं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर कॉकटेल बनवून बघूया. ठीक आहे. प्रॉपर कॉकटेल बनवून बघूया आणि ते टेस्ट करण्यासाठी काही गेस्टला पण बोलूया. ठीक आहे. प्रॉपर कॉकटेलचा डेमो मी तुम्हाला देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि एखाद्या दुसऱ्या आपण गेस्टला बोलूया आणि त्याला ते टेस्टला देऊया. ओके, थँक्यू.